राम राम मित्रांनो, मी शंकर बळी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत राखाचं खत कसं तयार करायचं. तर राखापासून फर्टिलायझर. तर मी आलेलो आहे सर्वप्रथम शेतात. तर 200 लिटरची टाकी लागणार आहे आपल्याला एक. तर ती 200 लिटरची टाकी मी 200 लिटरच्या टाकीमध्ये 180 लिटर पाणी इथं भरून घेतलेलं आहे. तर 180 लिटर पाणी आपल्याला या पाण्यामध्ये लागणारे 20 किलो राख. तर ही मी 20 किलो राख आणलेली आहे घरून. तर तुमच्या घरी जर चूल नसेल, तर राख जर घरी तयार होत नसेल, तर तुम्ही शेतातलं जे वेस्टेज मटेरियल आहे ते जाळून पण तुम्ही त्याचा वापर एका बॅगमध्ये भरून 20 किलो राख तयार झाल्यानंतर तुम्ही याचा 180 लिटर पाण्यामध्ये टाकून याचा वापर करू शकता. तर या अशा प्रकारे मी 180 लिटर पाण्यामध्ये 20 किलो राख टाकत आहे. तर राखामध्ये जर घटक बघितले तर फायदे म्हणून खत म्हणून आपण याचा वापर करतो. तर याच्यामध्ये कोणते घटक आहे, तर याच्यामध्ये नायट्रोजन नाही आहे. तर बाकीचे जे घटक आहेत ते कॅल्शियम, पोटॅश, फॉस्फरस, मॅग्नेशियम, बोरॉन, फेरस, झिंक, सिलिकॉन, मॅग्नीज अशा प्रकारचे हे राखामध्ये घटक आहे. तर आता मी इथं याच्यामध्ये राख टाकून आता काडीच्या साहाय्याने याला ढवळून घेत आहे. तर हे तयार करायचं जर म्हणलं, हे राखाचं आपल्याला हे खत कधी तयार होतं, तर याला आपल्याला सकाळ संध्याकाळ काडीच्या साहाय्याने 2 टाईम ढवळायचे आहे. आणि 2 दिवसानंतर हे 2 दिवसामध्ये तयार होतं. तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी याचा वापर करायचा आहे. तर तुम्हाला जर याचा वापर ड्रीपद्वारे जर करायचा असेल, तर ड्रीपद्वारे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने 2 वेळा चाळून घेऊन तुम्ही ड्रीपने याला सोडू शकता. तसं जर म्हणलं तर एका झाडाला याचा वापर तसा करायचा असेल तर फळबागमध्ये तर एका झाडाला अर्धा लिटर आपल्याला टाकायचं आहे. आणि तुमच्या जर जमिनीचा pH जर मित्रांनो जर जास्त असेल, 8पेक्षा जर जास्त असेल, तर तुम्हाला याचा वापर मातीमध्ये टाकून म्हणजे टाकायचा नाही आहे. याचा राखाच्या पाण्याचा वापर तुम्हाला pH जर 8पेक्षा जास्त असेल तर वापर करायचा नाही आहे. तुम्ही फवारणीद्वारे याचा वापर करू शकता. तर फवारणीमध्ये याचा वापर करायचा आहे तुम्हाला. एका पंपामध्ये 1 लिटर याचा फवारणीमध्ये तुम्ही स्प्रे घेऊ शकता. आणि तुमचं जर pH जर कमी असेल तर तुम्ही याचा स्प्रेमध्ये बी वापर घेऊ शकता. आणि तसं मातीमध्ये पण तुम्ही याचा ड्रिपनं पण सोडू शकता. आणि अर्धा डबा फळबाग जर असेल तुम्हाला, तर अर्धा लिटर तुम्ही तसं डब्यानं पण टाकू शकता. तर पाहू शकता तुम्ही आता याचं मी पूर्णपणे याला पाण्यामध्ये मिक्स करून ढवळून घेतलं आहे. तर असं पहा मित्रांनो, याला 2 दिवस लागतात. हे 2 दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ याला तुम्ही काडीच्या साहाय्याने ढवळले की 2 दिवसामध्ये याचं पूर्ण हे पाण्यामध्ये मिक्स होऊन जातं. तर 2 दिवस झालेले आहेत. तिसरा दिवस आज आहे. तर तिसऱ्या दिवशी मी शेतात आलेलो. तर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे पाण्यामध्ये हे विघळलेलं आहे. आणि आता मी काडीच्या साहाय्याने याला घेऊन चांगलं ढवळून घ्यायचं याला. तर हे असं आपलं तयार झालेलं आहे राखाचं फर्टिलायझर. तर कोणत्या फळामध्ये हे राखाचं पाणी चालणार नाही, तर मँगो आणि ब्लूबेरी या 2 फळामध्ये तुम्ही या राखाच्या पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आणि ज्या जमिनीचा pH 8पेक्षा जास्त असेल त्यामध्येही याचा वापर करायचा नाही आहे. तुम्हाला ड्रीपमध्ये नाही, तसा पण नाही. तुम्हाला फक्त स्प्रेमध्ये चालेल. ते एका पंपामध्ये 1 लिटरमध्ये तुम्ही स्प्रे करू शकता. तर ह्या अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, असं झालेलं आहे. तर आता मी एका बकेटमध्ये याला चाळून घेत आहे चाळणीच्या साहाय्याने. तर आता हे जे राखाचं खत तयार झालेलं आहे, हे कोणत्या आपण पिकावर याचा वापर करू शकतो. तर फळबागमध्ये आपण करू शकतो, बागवानी शेतीमध्ये, तसेच लसूण, कांदा. आणि सब्जीमध्ये मिरची, आलू, टमाटर, काकडी, टरबूज, खरबूज हे अशा या भाजीपाल्यावर हे फर्टिलायझर आपलं चालतं. अलग होऊन जातो. तुम्हाला ड्रिपनं जर याला सोडायचं म्हणलं तर तुम्हाला 2 वेळा चाळणी करूनच सोडायची आहे, कारण की ड्रीप ब्लॉक होऊ शकतं. तरी पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे याच्यात कचरा निघता.
आणि याचा वापर 200 लिटरचा जे वापर आहे तुम्हाला एका एकरासाठी, तुम्ही याचा ड्रीपनं पण एका एकरासाठी वापर 200 लिटर तुम्ही पाण्यामध्ये 2 वेळा चाळून घेऊन एका एकरासाठी 200 लिटर तुम्ही हे राखाचं जे पाणी आपलं जे खत आहे ते सोडू शकता. आणि तसंच तुम्हाला जर फळबागमध्ये जर वापरायचं असेल तर एका झाडाला अर्धा लिटरमध्ये तुम्ही याचा वापर घेऊ शकता. तर मी याचा वापर करत आहे संत्र्यासाठी. तर संत्र्यावर मी एका झाडाला अर्धा लिटर या प्रमाणात देत आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे असं आपलं राखाचं फर्टिलायझर तयार झालेलं आहे. तर हे असे आपले संत्र्याची झाडं आहेत. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, आपले संत्र्याची झाडं कसे आहेत. तर पाहू शकता, हे असं मी याला अर्धा लिटरमध्ये एका झाडाला अर्धा लिटर या प्रमाणात दिलं आहे. तर तुम्ही नक्कीच वापरून पहा मित्रांनो, याचा वापर करून पहा राखाच्या पाण्याचा. तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट, फायदे चांगलेच भेटतील. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.